दोन्ही पंचवार्षिकला लोकसभेला बीजेपीला मतदान केलं पण लय मोठी चूक केल्यासारखं वाटतंय। घ्यायचं 10,000 आणि द्यायचं 2,000 बॅलन्स सारखं चेक करत बघते 2,000 आलं का मग त्याला गरज नाही तर कशासाठी बघते। कमळ गेलं ते आता उन्हाळून फुलानं इसकडून पोरांनी टाकून दिलं रोडला सगळं। घरची सांगायचं येडा होऊ नको त्या कमळाला मतदान करू नको येड जा होतो आम्ही म्हणायचं काय त्याला कमळ बाद झाली 10 वर्ष। आमदार वाढदिवसाला यायला माहिती त्या पोराचा मोठेपणा झाला ज्याचा वाढदिवस आहे त्याचा आमदार आलं म्हणजे त्याचा काही विकास होत नसतो त्या नुसत्या वाढदिवसाला येण्याला। बेक नको पण कुत्रावर असलं काम आहे समाधान दादामुळे बाकीच्या कोणामुळे नाही दादा म्हणतील तसं जरी परिषद मालक तिकडे आम्ही जाणार पालके बोलतील ते करणार। आबांनी सांगितलं की बाबा आपण पर्यंत याला मतदान करायचं अवश्य करणार। जनता सध्या काँग्रेसच्या पाठीमागे आहे। सुशील कुमार शिंदेचं कसं कार्य आहे एकदम एक नंबर व्यवस्थित केले तर 2,000 रुपये पेन्शन मिळते भाजपनं तर वाटोळे केलं सगळं। मला भगीरथ दादा सांगतील ते हिंदुत्व अस्मितेचा विषय राम मंदिर हिंदुत्वावर पोट भरत नसते विकासावर बोला। आमचा भगीरथ बालकेंचं पण भगीरथ बालके महागाई वाढली तर रोजगार पण वाढले। आपकी बार घर पर सरकार नाही भाजपचं तसं कामच नाही। 70 वर्ष राम मंदिर बांधलं नाही 70 वर्ष काय केले काँग्रेसने ही शाळा बांधली शाळा जाऊन मतदान करत नाही त्याला मोदीने बांधलेलं टॉयलेट मध्ये जाऊन मतदान करायला लागलं असतं। काय समाधान दादामुळं थोडं परिवर्तन काहीतरी घडलं। 10 वर्षात असं काय पुढे गेलो की पेट्रोल 68 वरून डायरेक्ट 110 वरच गेले। ते बीजेपी मध्ये आहेत आम्ही त्यांच्या माग आहे। पण ती ताई शिंदे निवडून येणार 1,00,000-1,50,000 मतांनी निवडून येणार की त्यावेळेस पंतप्रधान मोदी सोडून कोणी जिकडे भगीरथ दादा तिकडे आम्ही अवताडेचा निधी भरपूर आला आणून 3 कोटी गावात निधी आलाय। एक नंबर काम आहे बीजेपी हर घर पेयजल योजना 100% 1,08,00,000 आपल्या गावात मंजूर आहे मोदीमुळेच मंजूर आहे आणि सगळे रस्त्याचे काम मोदीमुळे झाले ते। आपल्या गावात समाधान दादा मार्फत 2 वर्ष आमदार झालेत तरी आपल्याला 3-4 सभा मंडप दिले ते जवळजवळ 20-25 रस्ते दिलेत असे न मागता अजून आपल्याला मागायची सुद्धा गरज पडली नाही। काय तुम्हाला अडचण आहे ते आपल्याला जर वेळेस आमदारच्या ऑफिसला जायला लागत होतं पण ह्या आमदार साहेबांनी तुम्हाला काय गरज आहे परदेशात सांगायची सुद्धा गरज पडली नाही एवढं आपल्याला बोलवून निधी दिलाय। कांदे त्या काळात आम्ही 2,000 विकत होतो आज मी 1200 विकून आलो 15 टन कांदा। परिषद मालक आणि समाधान दादा ठरवलेला तोच उमेदवार आमदार होणार। नमस्कार, मी मुकेश। लोकसभेचे ढोल मुद्द्याचं बोल या विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। दर्शको, लोकसभेचं वातावरण संपूर्ण जगभर तापल्याचं चित्र या ठिकाणी दिसतंय। अनेक ज्यांचे उमेदवार या ठिकाणी फिक्स झाले त्यांनी प्रचार दौरे या ठिकाणी चालू केले आहेत, वेगवेगळ्या भागामध्ये जातात, त्यांचे मुद्दे या ठिकाणी सांगतात। खरं तर मी आता लोकसभेसाठी सोलापूर या मतदारसंघामध्ये असणाऱ्या आनुली गावामध्ये आहे। हे आनुली गाव पंढरपूर तालुक्यात येतं। खरं तर लोक सोलापूरचं चित्र बघता प्रणिताई शिंदे या काँग्रेसकडून या ठिकाणी त्यांना उमेदवारी दिली आहे। खरं तर प्रणिताई शिंदे या सोलापूरमध्येच्या सलग 3 वेळा आमदार राहिले आहेत। माजी मुख्यमंत्री किंवा खासदार या ठिकाणचे सुशीलकुमार शिंदे यांच्या सोलापूरची कन्या म्हणून त्या या ठिकाणी प्रचार करताना या ठिकाणी सोलापूरमध्ये चित्र दिसते। त्यांच्या विरोधात महायुतीकडून राम सातपुते यांना उमेदवारी दिली आहे। राम सातपुते यांच्या प्रचाराचे काही वेगळे मुद्दे आहेत। राम सातपुते यांची डायरेक्ट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चांगले संबंध या ठिकाणी चांगले दिसतात। त्यासोबत ऊस तोड करणाऱ्याचा कामगाराचा मुलगा म्हणून ते या ठिकाणी प्रचार करतात। खरं तर दोघांचे वेगवेगळे मुद्दे आहेत। ज्यावेळेस उमेदवारी फिक्स झाली त्यावेळेस प्रणिताई शिंदे यांनी त्यांना एक पत्र करून त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं। त्यावेळेस ही निवडणूक योग्य मुद्द्यावर लढली जाईल असं या ठिकाणी चित्र होतं। पण आता या जसं वातावरण जवळ येईल जसं वातावरण तापेल तसं एकमेकावर टीका आरोप प्रत्यारोप या ठिकाणी चालू झालेले आहेत। खरं तर आनुली गावामध्ये या ठिकाणी आलोय। या ठिकाणी मोठा शेतकरी वर्ग आहे, त्यासोबत दुग्ध व्यवसाय करणारा मोठा या ठिकाणी वर्ग आहे। त्यांचं या लोकसभेविषयी म्हणणं काय आहे, त्यांच्या मनात भावना काय आहेत आणि ह्या आनुलीकरांचा कौल नेमका कोणाला आहे, आनुलीकर या ठिकाणी पंजावर जाणार आहेत का कमळावर जाणार आहेत, खरं तर हे बघण्यासाठी या ठिकाणी गावामध्ये आलोय। अनेक वेगवेगळ्या भागामध्ये अनेक लोक या ठिकाणी थांबले, त्यांच्यासोबत चर्चा आपण करणार आहोत। चला तर मग नमस्कार। नमस्कार। काय नाव? पोपट सिद्धनाथ भोसले। काय करता भोसले साहेब? शेती करतो। किती शेती आहे? 10-11 एकर। 11 एकर काय तर द्राक्ष आहे, डाळिंब आहे, कांदा आहे, मका आहे, ऊस आहे, लय सगळे वेगवेगळे पिकं हो लावतात। हो सगळे बर, खरं तर लोकसभेची निवडणूक या ठिकाणी चालू झाली आहे। देशामध्ये 10 वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्ता या ठिकाणी होती, त्यांचा कार्यकाळ संपलाय 10 वर्षाचा। मोदींचं काम कसं होतं शेतकऱ्याविषयी? मोदीचं काम एकदम बादगाड किड्याचं काम आहे। कशाला दर आहे मोदीचा? शेतकऱ्याला 2,000 रुपये दिले म्हणते कशाला? शेतकऱ्याला आमचंच घेऊन आम्हालाच द्यायचं आहे ते काय? बर, आमचंच घेतलं ते किती हा पुन्हा 2,000 दिले मग काय झालं? घ्यायचं 10,000 आणि द्यायचं 2,000 बर, की धंदाच आहे आता मोदीचा? काय करायचं ठरवलं लोकांनी? नाही आम्ही आता काँग्रेस हो. कोण आहे उमेदवार काँग्रेसचे माहिती आहे? आहे ती प्रणिती शिंदे आहे ती। प्रणिती शिंदे नाही चांगले त्या करतील काम? हो, एक नंबरनं। बर, सुशील कुमार शिंदेचं कसं कार्य आहे एकदम एक नंबरनं, बर, तसं एक नंबरनं करणार, काय अडचण नाही। एक नंबर राम सातपुते पण चांगला लोक म्हणते ते नाही चांगला आहे पोरगा, ऊसतोड करणार पोरगा आहे ते। करू दे की काय त्याला, पण आपणाला द्यायचं आहे कोण? बर, तुतारी एक द्यायची, तुतारी काँग्रेस काँग्रेस एक आता पंजा कमळ नाही बाहेर ना? नाही द्यायचं। बर, कमळ गेलं ते आता उन्हाळून फुलानं इसकडून पोरांनी टाकून दिलं रोडला सगळं। बर, आता कशाला कमळ बाद झाली 10 वर्ष काँग्रेस फिरून काँग्रेस आता। ठीक आहे। नमस्कार। काय नाव? राजू पाटील।
पाटील काय करता काम? काय शेतीच करतो आणि काय करतो शेतीच. शेतकरी वर्ग बरा आहे वाटतं गावात या ठिकाणी. 70% 80% 80%. हा. शेतीला चांगले दिवस आहेत भाजपच्या काळात. लय चांगलं इथं. बर कशाला दर नाही काय नाही बर. म्हणून चांगलं म्हणायचं. आता ती सारखं सांगते ती शेतकऱ्याला 2,000 रुपये दिलं, आतापर्यंत 30-32 हजार रुपये एका शेतकऱ्याला दिलं, कोणत्या सरकारने दिलं नव्हतं. अहो त्यांचा जीएसटीचा विचार करा, बाकीचा विचार करा, घेतय किती देतय किती. बर. 2,000 दिलं म्हणून काय डोळ्याला पाणी म्हणजे तोंडाला ही लावून रिकामा झालाय. बर. बघताय तेवढं काँग्रेस 2,000 म्हणजे किती महिना किती येतंय. रोज 15 रुपये येतं काय 17. मग हाय हे म्हणजे हे कसं झालंय हा बेक नको पण कुत्रावर असलं काम आहे. बर. काँग्रेसच्या काळात बरं होतं काय ते बी त्याचा भाऊच आहे. बर. मग आता काय करायचं आता इथं? काय आता ह्यांनी व्यवस्थित राहावं व्यवस्थित वागावं. बर. कोणाला नावं ठेवायसारखी कोणाची सगळी एका माळाचं म्हणे आहे. आता कमळ का हाताचा पंजा आहे? काही आता कोण सुद्धा सांगता येत नाही. नाही. सगळं एका माळाचं म्हणे ववाय नाही कोणी. बर. मग आता बटन दाबायला जायला गेली आहे. म्हणजे बघू ज्या त्यावेळेस विचार करू. विचार करू. हा आज नाही निर्णय देता येत. बर. पण भावना समजून घेऊ तुमच्या. हा घ्या की समजून. तुमच्या भावना समजल्या. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. बैठकी जाता काय? बैठकीला जातोय बर. कुठं? दानवलीत. बर. काय शेती करता काय? शेती. बर. खरं तर आता लोक म्हणतील 2,000 देऊन काय भांगचं भागतंय काय, लोक वैतागली भाजीवर. कसं वाटतंय भाजीचं काम कसं वाटतंय? चांगला आहे. चांगलं आहे. काय चांगलं केलं तिने? आमचं ते प्रशांत मालक तकडे आहे तिकडे आम्ही जाणार आहे. प्रशांत मालक जिकडे तिकडे जात आहे. हा. मालक कुठे जाता? आता आहे सध्या बीजेपीत. बर. मालका झाला आपलं वैयक्तिक काम कसं वाटतं तुम्हाला? वैयक्तिक ती वरल्या लेवल नसल्यामुळे आम्ही पण इथं खाल्ल्या लेवल नाही. बर. हा. मालक जिकडे असेल तिकडे जायचं. जायचं तकडे. पण आपल्याला एक स्वातंत्र्य आहे, आपल्याला एक मत दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आपला विचार करून मत दाबलं पाहिजे. भाजपचं काम चांगलं वाटलं का पण? चांगला व्यवस्थित आहे. बर. एक मुद्दा चांगला सांगा भाजपने केला. भाजपनं काय सगळे व्यवस्थित रस्ते व्यवस्थित केले तर 2,000 रुपये पेन्शन मिळते. बर. पुन्हा सगळं आंदोलन झाले, सगळं भ्रष्टाचार पण झालाय. बर. सगळं व्यवस्थित झालेलं आहे. आणि काँग्रेसच्या काळात भ्रष्टाचार लय होता काय? तवा आंदोलनच नव्हतं काय नव्हतं. बर. चांगला आहे भाजप. हा चांगला आहे भाजप. आता मालक म्हणतील तसं. हा मालक म्हणतील तसं. नमस्कार. नमस्कार. काय तालीम करता काय? नाही तालीम नाही. नाही. बर. पहिल्यापासून आज आहे. हा असं जायचं. बर. काय नाव? नितीन भोसले. काय करता काम? वडापावचा व्यवसाय. बर बर. कधीपासून व्यवसाय? 12-13 वर्ष झाली. 12-13 वर्ष झाली. बर. मोदी सरकार येऊन 10 वर्ष झाली ती. कसं होतं त्या टायमात व्यवसाय आता कसा काय फरक वाटतोय? आता त्यावेळेस ना आता लय जमीन आसमानचा फरक आहे. बर. म्हणजे आता चांगला आहे. कशात चांगला आहे नाही वाईट दिवस आणलं. दोन्ही पंचवार्षिकला लोकसभेला बीजेपीला मतदान केलं हा. पण लय मोठी चूक केल्यासारखं वाटतंय. काय आलं आता? काय चांगलं आहे काय नीट आहे आता सांगते शेतकऱ्याला पैसे देते ती, अजून काय रस्ते झाले तर राम मंदिर बांधले त्याने. ते खाऊ गुल्ले म्हणत असतील. बर. फुकट खायला सोकलेली ती बर. ती म्हणते ती बर. काँग्रेसचं बरं होतंय मग. 100 पटीनं चांगलं होतं. बर. लोक म्हणजे घरची सांगायची येडा होऊ नको त्या कमळाला मतदान करू नको. बर. येड जा होतो आम्ही म्हणायचं काय कमळाला केलं. गेल्यावर कसं काय केलं कमळाला? काय बघितलं त्यांचं? नरेंद्र मोदी जरा चेहरा बरा वाटत होता दोन्ही पण लोकसभेच्या वेळेस. बर. आणि ही बी तसलाच. बर. महाराज कधी आलताय गावात? विधानसभेला तोंड दाखवलं होतं ह्याच्या पोटनिवडणूक लागली होती त्यावेळेस समाधान अवतड्याचा प्रचार करायला आलतं तोंड दाखव. बर बर. हा. परत नाही. नाही. बर. नमस्कार बोला. काय ना? संतोष बारले. बारले. काय करता काम? काम द्राक्ष व्यापार करते. द्राक्षाचा व्यापार. कसा आहे द्राक्ष दर आता? द्राक्षाला तर चांगल्याला चांगला आहे वाईटला वाईटच आहे. बर. खरं तर द्राक्षवाले सलग 2-3 वर्ष नुकसान झालंय. हा आता काय द्राक्षाला बरं ह्या वर्षी जरा बऱ्यापैकी दिवस आहेत. आता इलेक्शन तोंडावर आले म्हणल्यावर देणार आहे रेट चांगला. इलेक्शनचा दराचा काय संबंध आहे? नाही सरकारच डेंजरच आहे. बर. हां विश्वास नाही या मोदीने फिरून चांगलं काम करतील अजून. नाही सभेलाच गाठली बर. त्या महाराजाला मत करून. बर. हां त्यामुळं आता नाही मत त्याला. हां. हां खरं तर महाराज लोक सांगतात की आम्ही चांगलं काम केलंय, निधी आणला इथं. काय आलं नाही त्यांचा निधी ते? कुठं तोंडच दावलं नाही त्याने एकदा आलेलं परत आलंच नाही. बर. हां प्रणिती शिंदे येतील वाटतंय परत. येणारी बर. केंद्रातला त्यांचा जे वडील बाप होता त्यांचं कार्य चांगलं होतं. चांगलं होतं. होय. बर. गेल्या वेळेस बीजेपीला मतदान केलं काय? हां गेल्या वर्षी केलं. पहिल्यांदा झालं मत आणि पहिलंच मत वायपट गेलं माझं. वायपट केलं. कामच नाही न काय. पण निवडून आली त्यावेळेस. निवडून आलं पण कामाला गतीच नाही तर काय करा. नाही. भाऊसाहेब सुरेश पाटील. पाटील. काय करता काम? शेती. शेती. किती शेती? 20 एकर. बर. खरं तर आम्ही रोज वेगवेगळ्या गावात जातोय, रोज वेगवेगळ्या लोकांनी प्रतिक्रिया घेतोय. कोण म्हणते भाजपचं काम चांगलं आहे, कोण म्हणते भाजपनं काम केलं नाही. कसं बघताय युवक म्हणून कसं आहे काम भाजपचं? 1 नंबर. बर. शेतकऱ्यासाठी काय केलंय? 2,000चा फायदा होतोय शेतकऱ्यांना. होय. बर. खरं तर भाजपचे इथले आमदार, स्थानिक आमदार समाधान अवताडे ते भाजपच्या माध्यमातून काम करतात. त्यांचं काम कसं आहे 1 गावात? नंबर आहे. बर. काय गावाला विकास निधी आणलाय, काय आणलाय? 3 कोटी निधी दिलाय गावाला आणवली. 3 कोटी रुपये दिलाय. निधी दिलाय पण कामं झाली का? झाली ती सभा मंडप झाली 2, 1 चालू आहे. इकडं
गवळ्या तालीतला रस्ता झाला आहे. बर या आधी गावाला निधी येत नव्हता एवढा. येत नव्हतं कधी झाला नाही. बर परत फुलाचं काम आता मंजुरीला चालू आहे भाजपचं आमच्या. काम बघून करायचं, समाधानाचं काम त्यांना बघून मतदान करायचं. समाधान दादाचं बी बघून आणि भाजपचं बघून. बरं. वर भाजप सरकार आलं तर समाधान दादा काम करणार आहे ना. बर बर हा बरोबर आहे. हा. नमस्कार. काय नाव? अमोल भोसले. भोसले गावात भरपूर आहे इथे. हा बर किती 50% भोसले इथे वाटतं. 40%. 40%. काय करता काम? शेती दूध डेअरी व्यवसाय. दूध डेअरी व्यवसाय हा. खरं तर लोक म्हणतात की दुधाला दर नाही, भाजपच्या काळात दुधाला दर आला नाही. शेतकऱ्याला परवडतं दूध दर कसं सांगता? नाही हां भाजपमुळेच दर नाही सध्या. भाजपमुळे दर नाही. खरं तर दूध डेअरी अनेक माणसं येत असली गावातली बरीच. मग काय चर्चा असते डेअरीवर? काँग्रेस. काँग्रेसच. कशासाठी काँग्रेस? भाजपनं ह्या जनतेनं 2014-19ला भाजपला मतदान केलं. बर ही जनता आता कोणी ऐकणार नाही. काँग्रेस ज्या 10 वर्षात जे भाजपने केले तेच प्रत्येक शेतकऱ्याला कळून चुकले की आपण बरं. काय केलंय भाजपनं आपल्यासाठी. हम्म. त्यासाठी कोणी आता भाजपला मतदान करणार नाही. बर शेतकऱ्यासाठी केली 2000 पेन्शन चालू केली. काय करायचं इकडे 4000 चालली. बर दुधाला दर नाही तर बाकीच्या दर आहेत का शेतीला? कशाला नाही, दुधाला नाही, कांद्याला नाही, शेतीच्या कुठल्या भावच नाही कुठल्या ह्याला. बर खरं तर लोक जशी महागाई वाढली म्हणते ती तसं रोजगार बी वाढल्यात म्हणते ती. वाढलाय हां रोजगार वाढलाय, खतं वाढली ती, बरं. पेट्रोल वाढलाय. गॅस 350 होता आज 1200 रुपयावर गेला. बर खरं तर खासदार स्वामीचं काम कसं होतं इथं? आलेच नाहीत गावात. आलेच नाहीत गावात. बर कधीच गावात संपर्क नाही. मत मागायला पण आलेच नाहीत. त्यांचा निधी गावाला काय? एकदा आला, एक फक्त आलाय निधी. बर नाही तर त्याच्या निधी व्यतिरिक्त काय काय नाही. नाही. मग शिंदे साहेबांची मुलगी कधी वाटते का इथं काम? करणार की. बर हे झालं वरच्या लेवलचं. आपल्या तालुक्याचं राजकारण बघता भगीरथ बालके एका बाजूला असतील, अभिजित पाटील असतील, अवतळे असतील. कशी त्यांची भूमिका काय आहे इथं गावामध्ये? आता ह्या गावात जास्त म्हणजे जास्त बघायला गेलं तर बालके प्रेमी जास्त आहे ते. बालकी प्रेमी जास्त आहे. जास्त बरं. आहे ते. हम्म. बालके आता उद्या मिटिंग भारत नाना कल्याण चेअरमन साहेबांनी मिटिंग ठेवली आहे कार्यकर्त्यांची. बर उद्या त्यात आम्ही हे प्रस्ताव मांडणार आहे तुम्ही काँग्रेसचा पाठिंबा द्या म्हणून. बरं. अजून दादाने आम्हाला काय असा निर्णय दिलेला नाही, बर पण दादाने आमचा ऐकतील बरं. असा आम्हाला आत्मविश्वास आहे. आणि दादा बीजेपी सोबत गेलं म्हणजे मग आता बीजेपी बरोबर जायचं. बीजेपी बरोबर जायचं. हां बालके बोलतील ते करणार आम्ही, पण आम्हाला 99% गॅरंटी की बीजेपी बरोबर जाणार नाहीत दादा. बर खरं तर त्यांचे मित्र असलेले कल्याणराव काळे ते अजित पवार गटात ते तिकडे जायते. एक वेळ शक्यता पण आहे तिकडे जाण्याची. नाही मग नाही जाणार नाही दादा. नाही जाणार. तुमचा विश्वास आहे? विश्वास आहे. ठीक आहे विठ्ठल. खरं तर कसं बघता एक चित्र वरच्या लेवलचं द्या काँग्रेसचं त्यांचं असेल काय असेल ते, तालुक्याच्या लेवलचं असेल अभिजित पाटील असतील, भगीरथ बालके असतील, समाधान अवतार असतील, त्यांची या ठिकाणी काय भूमिका आहे? खरं तर अभिजित पाटील आणि भगीरथ बालके दोन्ही पण काँग्रेसचं काम करतील असं या ठिकाणी एक चित्र आहे. कसं बघता तिथं? दोघं जण एकत्र काम करतील असं मला वाटतंय. कारण की भारत नाना आमदार असताना काँग्रेसमधून आमदार झाले होते. त्या टायमाला त्यांची सुशील कुमार शिंदे बरोबर जवळीक भरपूर आहे. आणि प्रचाराच्या टायमाला मध्ये त्या टायमाला पण त्यांचं चालू होतं की त्याचा प्रचार करायचा. बर खरं तर इथं तुम्ही सारखं वारंवार अभिजित पाटलांच्या सोबत दिसता, त्यांच्या फेसबुकला तुमची पोस्ट अशी सारखी. आवाज इथं कसं चालू आहे ठिकाणी? गाव लेवलला चालू राहतंय. आमच्या गावात पूर्ण गाव बालकी प्रेमी होतं. त्यातनं थोडं कोण नाराज झाले ते आलेत आबांकडे. कारखान्यात आबांनी काम केलं. 10-70 गाळप झाले. आता विक्रमी गाळप आहे. बर आबांचं अभिनंदन करावं तेवढं कमी. आबांनी सांगितलं की बाबा आपण पर्यंत याला मतदान करायचं, अवश्य करणार. करते हो ठीक आहे. नमस्कार. काय ना? भारत गोडके. बर काय करता काम? मजुरी शेती आहे. बर लागेल तिकडे काम. लागेल बर कामं भरपूर असतील असे आदनमधनं आता असते ते म्हणजे गावात लागेल तिकडं. गावात लागेल. खरं तर एक मजूर म्हणून रोज कामाला जाऊन रोज पैसे आणणार कसा चालू आहे परपंच? आणि भाजपच्यामुळे काय फायदा झालाय काय तोटा झालाय? भाजपमुळे सगळं नुकसान व्हायला लागले. काय नुकसान व्हायला? मजुरांचं काय नुकसान व्हायला? काय मजुरांना काय आहे? शेतकऱ्यांना मला आहे तर मजुरी जे लावतो बर नाही लावत नाही. बर भाजप सरकार चांगलं आहे? चांगलं नाही. भाजपनं तर वाटोळी केलं सगळं. बर काय भाजप सरकारमध्ये काय स्वस्त आहे? हां 300 गॅस 1200ला केलाय. बरं त्यांनी जीएसटी केलाय. जीएसटी आम्ही सर्वसामान्य लोक भरतो या. ते काय भरतो या? बरं ही जर वाढलं असतं तर तुमचं मजुराच पण दर वाढलेत नाही तर तुमची पण हजेरी दर वाढले. हजेरी वाढली भागत नाही ना तेवढ्यात काय. बरं पहिलं भाग होता कमी होता. भागत होतं. काँग्रेसच्या काळात भागत होतं. किती शेती आहे 7 एकर. बरं खरं तर आणलीचा युवक म्हणून या मतदारसंघाकडे कसं बघता? मोदीचं काम कसं बघता? काय पहिलं काँग्रेसच बरं होतं? काय मत आहे तर? मोदीच काय काम नाही. नाही का? काय काम आहे मोदीच? मग काँग्रेसचं काय काम आहे ते? मोदीच तर नाही 10 वर्षातलं काय काम. बरं काय काम झालं? लय मोठं सांगते. निधी आणलाय सांगते ते, रस्ते केलं सांगते ते, शेतकऱ्याला पेन्शन चालू केले, बाकीचा विकास केला सांगते. सगळं सांगते. पेन्शन बघते या महिना 500 काय होणार? बर पेन्शन काय होणार 500? बर
मग काँग्रेसचं कसं होतं? काँग्रेसच्या काळ तसा होता, महागाई कमी होती. बर मग आता बघा तुम्ही खाद्यपदार्थ तेल तर किती महाग आहे, हां पेट्रोल महाग आहे, बर दुधाला दर नाही. हां हां कसं शेतकऱ्या मालाला हमी भाव नाही. नाही नाही कुठं हमी भाव काय फिरून पंचायत आम्हाला भगीरथ दादा सांगतील ते आमचं कट्टर आता भगीरथ बघितलं दादा काय BRS मध्ये येते की कुठती कुठेही असू दे हां ते सांगतील ते आम्ही बघितलं तर सांगतील ते हो. बर दादा काय चर्चा झाली नाही काय करायचं नाही काय अजून चर्चा आहे आता उद्या होती चर्चा. दादानं काय केलं पाहिजे? दादा तर सांगतील ते निर्णय घेतील तुमची काय इच्छा असेल दादा असा निर्णय घ्यावा भाजपमध्ये जावं पुढे जावं काय इच्छा असेल तुमची? ते आता उद्या सांगतोय आम्ही आज काय सांगतो. बर काय नाव? बापू बसले बर त्यांचं जाऊ तुम्ही कोणाच कार्य करता येतं भागीरथ बालके आता काय करणार भगीरथाच पक्ष आमचा भागीरथ बालके चिन्ह पण भागीरथ बालके बर सरकार पण भागीरथ बालके सगळं भगीरथ बालके बर खरं तर दादा BRS नेता येतं कुठं जा ना आम्हाला BRS काय विषय काँग्रेस जावं BRS मी जावं बर मग आमचं आता काम झालं महत्वाचं त्यांनी कुठं बी सांगू द्या काँग्रेसला सांगू द्या किंवा अजून कोणाला सांगू द्या बर दादा सांगितलं पाठीमागे दादा सांगत त्या गोष्टी. पण आपलं काय मत नाही का BJP बरं वाटतंय काँग्रेस बरं वाटतंय कायच वाटत नाही नाही भाजपचं तसं कामच नाही. बर बघा काय काम भाजपचं दुधाला रेट किती रुपये 25 रुपये रेट आहे. बर आधी किती होतं 38 होतं. बर मग कसं परवडायचं मग दादा काँग्रेसमध्ये जावं कटो बी जाऊ द्या बरं. दादा मागं खंबीरपणे आम्ही आहे. पण इथं काय झालंय काँग्रेसचं अभित पाटील इथं काम करत पहिल्यापासून ती दोघांच्या अजून काय जुळलं नाही आबाचं आणि बालकेंचं ते पुढं जुळल किंवा न जुळल पुढल्या पुढं बर पण दादा म्हणतील ते दादा म्हणतील ठीक आहे नमस्कार नमस्कार. काय करणार काम? मी राहिलोच बघ. मतदान आहे बर बरं एक खरं तर युवक म्हणून एक सुशिक्षित युवक म्हणून काय जर अभ्यास आपशील आपला युट्यूबवर बातम्या बघत असाल एक काय विचार करता मतदान करताना? BJP कशासाठी BJP? हिंदुत्ववादी पक्ष आहे. बर मग काँग्रेस कसला होता? नाही काय हिंदुत्व म्हणजे काय काय असतं हिंदुत्व म्हणजे? हिंदुत्ववादी म्हणजे आता राम मंदिर वगैरे त्यांनी बांधलं. बर लोक म्हणते राम मंदिर आपलं पोट भरणार आहे काय फायदा होतो राम मंदिर आपला? हिंदुत्व अस्मितेचा विषय राम मंदिर बर हां हिंदूमुळे मोदी बर काँग्रेस काय करायला वाटत नाही हिंदूसाठी? काहीच केलं नाही आतापर्यंत 70 वर्षात काही केलं नाही. 70 वर्ष राम मंदिर बांधलं नाही. बर हां मग हिंदुत्वासाठी फक्त मोदी निवडून आणायचं? हो बर धर्म महत्वाचा आहे. धर्म महत्वाचा आहे बाकीच कसं काय ना म्हणून BJPच हो 100% वाढली लोक त्याचं काय करायचं? महागाई वाढली तर रोजगार पण वाढले. वाढलाय हो बर 200 लेवल आता लागली 400-500 रुपये आहे. बर फिरून BJP हिंदुत्वच हिंदुत्व ठीक आहे नमस्कार 400 पार विषय नमस्कार हा बोला. आपकी बार 400 पार म्हणते ते 400 काय नाही, बर 400 काय नसते. आपकी बार घर पर सरकार, घर पर सरकार घर पर सरकार. बर येणार नाही वाटतं 400 निवडून? 400 काय खायची गोष्ट आहे. आता ते आपले बंधू आहेत त्यांना हिंदुत्व अभिमान तुम्हाला वाटत नाही हिंदुत्व अभिमान? हिंदुत्वावर पोट भरत नसते. विकासावर बोला ते काय म्हणलं आता थोड्या वेळापूर्वी की 70 वर्ष काय केले काँग्रेसने. ही शाळा बांधली, ती शाळा जाऊन मतदान करत नाही, त्याला मोदीने बांधलेल्या टॉयलेटमध्ये जाऊन मतदान करायला लागलं असतं. बर 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 ते रोड खाल्ले तर रोडचा जरी रोड खाल्लं तरी रोडचा प्रत्येक टॅक्स भरते ती. काय महागाई वाढली बिगली का रोडचा टॅक्स बिक्स सगळीच भरते ती. मी एकटाच म्हणत नाही, सगळीच भरते ती. बर सगळीच भरते ती. विकास कसला विकास झाला 10 वर्षात असं काय पुढे गेली की पेट्रोल 68 वरून डायरेक्ट 110 वरच गेले. बर मग आता काय काँग्रेसच काँग्रेस द्यायचं जिकडे भगीरथ दादा तिकडं आम्ही. काँग्रेसची काय कामं सांगते ती महत्वाची? महत्वाची भरपूर काम आहे तशी. दोन सांगा कामं महत्वाची. दूध आता मगाशी बापू बोसते बोलले तसं दुधाला रेट होता त्याप्रमाणे आता हां बर हां ह्यांचा अजेंडा काय हिंदुत्ववादी पण नक्की कसलं हिंदुत्व म्हणतो नक्की? बर हिंदुत्व शिवरायांनी शिकवलेलं की भाजपने शिकवलेलं? बर खरं तर महत्वाचा मुद्दा भाजपने छत्रपती शिवाजी महाराजांचं काय तर पुतळ्याचा हे केलं पूजा केली पुढे काय विचारलं? काही सुद्धा झालं नाही. इंदू मिल स्मारकच झालं. मराठा आरक्षणा प्रश्न तसाच आहे. काही घंटा सुद्धा काम झालेलं नाही. बर खरं तर मराठा आरक्षण मुद्दा काढला म्हणून विशेषतः विचारतो. खरं तर भाजपनं या काळामध्ये प्रयत्न केलेले दिसतात मराठा आरक्षणासाठी. कसलं आरक्षण आहे पण ते? आणि मी म्हणतो आरक्षण देशाचा 52% कोटा आहे. ह्यांनी 10% कुठून दिलं वरण काय जादू तयार केलं ह्याने? काय बर फसवा आरक्षण आहे? फसवा आरक्षण आहे उघडच. जरांगेचा आवाज दाबणे जरांगे पाटलाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करते ते उघडच आहे. बर हे भगीरथ दादा इथं काय भूमिका आहे पाहिजे? भगीरथ दादा जिकडे जाईल तिकडे आम्ही शेवट. दादा BJP मध्ये गेलं म्हणजे दादा BJP जाणं शक्यच नाही. बर म्हणजे दादा काँग्रेसमध्ये तुम्हाला इच्छा म्हणजे दादा आहे दादा जर BJP जात काँग्रेसमध्ये अभित पाटील ते आधी अभित पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये आहेत, काँग्रेसमध्ये नाहीत. पण काम करतात फक्त त्यांचं भविष्यात जुळल न जुळल ते भाग वेगळा झाला. पुन्हा जे वर्ण दादाकडनं जे आदेश ती मान्य आहे. बरं दादा म्हणतील तसं ठीक आहे. नमस्कार. काय ना अतुल भोसले काय करतं काम? शेती किती शेती? 2.5 एकर. बर खरं तर लोक म्हणते ते काय हिंदुत्वासाठी मतदान केलं पाहिजे, कोण म्हणते काँग्रेसनं चांगलं काम केले, कसं बघताय घेऊ म्हणून?
दूध बघून जगायचं कसं. बर महागाई किती वाढली. बर महागाई वाढल्यासोबत आपली मजुरी पण वाढली मजुरी वाढली. हां पहिले गडी 200 रुपये घ्यायचा आता 400 रुपये घ्यायला लागलाय. 400 घेतलं पण महागाई किती झाली. बर दुधाला दर नाही. बर कांद्याला दर नाही. बर मग काँग्रेसचे काय दर होतं का. दर तीच दर होतं. बर पण महागाई आता किती झाली. तेल झालं 110 रुपये. परवडत नाही. परवडत नाही ना. बर फिरून हाताचा पंजा. हातात पंजा. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव. हुसेन शेख. शेख. बर काय करता काम शेख साहेब. काय असं मजुरीच. मजुरीच. बर मजुरात दर किती आता किती हजरी. 350-400 रुपये आहे. 400 रुपये सरासरी आहे. पहिली किती होती 10 वर्षाखाली. 10 वर्षाखाली असं 250-200 म्हणजे डबल झाली हजरी. लोक मध्ये महागाई वाढली म्हणजे हजरी वाढली तशा. महागाई भरपूर झाली. हजेरीपेक्षा जास्त आहे. बर महागाई जास्त वाटते. बर खरं तर वरच्या लेवल झालं इथं समाधान अवतडे असतील, अभिजित पाटील असतील, भगीरथ भालके असतील, प्रशांत परिचारक असतील, त्यांची कामं कशी देतात. लोक काय करतील इथं. काय समाधान दादामुळं थोडं परिवर्तन काहीतरी घडल. कारण आम्ही हां तुम्ही त्यांचं काम आहे. आम्हाला जी डीपी पाय होता ती डीपी दिला. बर आम्हाला जी काय म्हणजे रस्ता पाय होता रस्ता केला वस्तीला. बरं हां त्यामुळं आमच्या तर समाधान दादामुळं. दादा म्हणतील तसं मग बीजेपीला मतदान करायचं आहे. हो बर समाधान दादामुळं. बर बाकीच्या कोणामुळं नाही. बर दादाचं काम आहे वैयक्तिक इथं. आहे संपर्क असतो आमच्या वस्तीसाठी तर संपर्क असतो महत्वाचा असतो. बर हो खरं तर मग स्वामींनी जरी काही इथं गावात संपर्क ठेवला हां. नाही तरी दादा संपर्क आहे इथं. स्वामींचा काय विषय नाही. दादांमुळं दादा तुम्ही आता समज सांगितलं आम्हाला की बाबा ह्याला कर तुम्ही आमचं काम केलं तर आम्ही त्यालाच करणार ना. बरोबर आहे. हां दादा म्हणतील तसंच. दादा म्हणतील तसं. ठीक आहे. तो इथं गावात राहता इकडे वरती बसली इकडे. खरं तर जुनं जाणतं माणसं आहे, अनुभवी माणसं आहे. गावातला पहिला चाकाचोळा घेतलाय. आपल्या देशातला पण चाकाचोळा थोडाफार माहित असेल. देशातलं काय माहिती आहे गावातलं काँग्रेसचं काय माहित असेल. काँग्रेसचा काळ माहित आहे सगळ्याचा काळ. काँग्रेसचा काळ कसा होता आणि भाजपचा काळ कसा आहे. काँग्रेस आम्हाला भाजपचं आणि काँग्रेसचं काय कळत नाही. आमचा नेता जकडा आहे तकडा आम्ही आहे. कोण तुमचा नेता. प्रशांत परिचारक. प्रशांत परिचारक कुठे आता. ते बीजेपी मध्ये आहेत. आम्ही त्यांच्या माग आहे. बर हां मग पण आपल्याला वाटत नाही बीजेपी चांगला आहे वाईट असं काय. चांगलं आणि वाईट कुणाला काय म्हणायचं नाही. बर हां हां आपली काम मालकापाशी होती ती. मालकापाशी काम होती ती मालक असेल तकडा आम्ही आहे. मालकाय पाठीमागं. पाठीमाग आहे ना. आता पण आहे ना. ह्याच्या आधी पण बसलोय मालकाकडे आहे. बर खरं तर मालकाची 2009 पासून सत्ता नाही त्यांच्या म्हणजे आमदार नसली तर पण मालकानं समाधान अवतड्याला पाठिंबा देऊन आमचं समाधान अवतडे आमदार झालाय ना. तसं आम्हाला होतं असं परिचारक आमदार केलं जनतेने आमदार केलं. ते केलाय त्याला आमदार. बरं बरं गटपूर्ण बीजेपी मागं. बीजेपी माग. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. मी रामकृष्ण हरी म्हणाय पाहिजे तुम्हाला. बर रामकृष्ण हरी. जाता नाही पण जातो की. आता मंदिर बंद आहे वाटतं. बंद आहे. काय करता काम. शेती. बर बैठकीला कुठे जाता. पंढरपुरी. बर प्रत्येक आठवड्यात एकदा. बर माळकरी एक असेल तर माळकरी लोक खरी बोलतील आणि खरंच बोलायचं. कसं बघता सरकारकडे या काम कसं सरकारचं. बीजेपी सरकारचं काही काम नाही. नाही बर शेतकऱ्यांसाठी तर काहीच नाही. ग्रामीण भाग पूर्ण हा शेतकऱ्यांसाठी. बरोबर. हां शेतकऱ्यांसाठी काही काम नाही. बर खरं तर गावात भरपूर निधी आला सांगते ती कामं झाली सांगते काय कुठं रस्ता झाला सांगते सभा गावाचा होऊ द्या पण शेतकऱ्यांचा काय विकास झाला. बरोबर. हां गावात रस्ता होऊ द्या काय होऊ द्या पण शेतकऱ्यांचा काय विकास. बरोबर. हां शेतकऱ्यांचा विकास पहिला पाहिजे. 2000 पेन्शन मिळते असेल घरच्यांना कोणाला तर. मग 2000 इकडं आमचं सगळं जीएसटी ह्याच्यात त्याच्यात सगळं कट करून मग आम्हाला 2000 देणार. बर मग ते काय फायदा खरं तर शेतकरी काँग्रेसचे काय दर होताच वाटतंय तिथं. काँग्रेसचा काळ सगळ्यात चांगला होता. बर ताई शिंदे निवडून येणार. येणार आहे. येणार. किती मतं येईल वाटतं. किती मतं येईल वाटतं. 1-1.5 लाख मतांनी निवडून येणार की. येणार आहे त्या. येणार. ठीक आहे. रोज वेगवेगळ्या भागात जातोय लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय. लोक कोण सांगतात भाजपनं लय भारी कामं केली, विकास केलाय, राम मंदिर बांधलंय, 370 कलम रद्द केलंय, त्यासोबत शेतकऱ्याला पेन्शन चालू केली. त्या दुसरा एक वर्ग असा की तो म्हणतो शेतकऱ्यासाठी काय केलं नाही, महागाई भरपूर वाढवली आहे. कसं बघता एकूण या चित्राकडे आणि या बारेने 2024ला पंतप्रधान कोणाला करायचं. यावेळेस पंतप्रधान बीजेपी सोडून कोणी. बीजेपी सोडून कोणी. मोदी सोडून कोणी. बर हां. मग दुसरं कोण. राहुल गांधी असणार आहे. राहुल गांधी. बर कशासाठी बीजेपी नको. काय बीजेपीनं काय शेतकऱ्यांना काय दिलंय. 6000 पेन्शनच्या नावाखाली फसवणूक केली. बर आणि येत्या 9 वर्षामध्ये रासायनिक खताचे दर 54% वाढलेले आहेत. बर तर बाहेर गेलं म्हणजे कुठेतरी पहिले रस्त्याची अतिशय वाईट परिस्थिती होती. आता रस्ता चांगला झाले तर स्पीड वाढते लोकांचं, लोक फास्ट जाते, वेळ वाचतोय लोकांचा. विकास झाला वाटत नाही मग. रस्ते म्हणजे विकास नाही ना. बर रोजगारीवर बोलायला कोणता नाही. बर तुम्ही खरं महागाई वाढली म्हणताय. कारण रोजगार पहिला 200 रुपयाला मिळत होता गडी. आता 400 रुपये त्याची हजर. त्याचं पण उत्पन्न वाढलं त्या ठिकाणी. आपल्या शेतीच्या किमती डबल झाल्या त्या. शेतकऱ्यांना काय फायदा आहे त्यात. बर कांद्याचं दराचं बघितलं, द्राक्षाचं बघितलं, काय फायदा दिला त्यात. नाही. बर फिरून काँग्रेसच. बर ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव. प्रकाश भोसले. भोसले साहेब काय करता काम. शेती. बर किती शेती आता.
2 एकर बरं खरं तर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत या. लोक कोण सांगतात भाजपनं काम केलं, कोण काँग्रेस बरं आहे. खरं तर या ठिकाणी स्वामीचं काय काम आहे आणि स्वामी काय निधी आणला आहे इथं? स्वामीच नाही काय काम नाही. आता त्यांना भाजपकडून आज उमेदवार दिलाय, फिरशी उमेदवार बदललाय राम सातपुते यांना. ते काम करतील वाटतंय? चांगला उमेदवार मध्ये दिलाय. होय बर काम करणार उमेदवार आहे. आणि राम सातपुते पण स्वामीसारखं गायब झाले म्हणजे परत नाहीत होणार गॅरंटी आहे त्याची. शेजारी काम केलेलं आहे जिल्ह्यात त्यांनी, बर जिल्ह्यातलेच आहेत ते. बर माळशिरला चांगलं काम आहे त्यांचं. बर वरती मोदीचं काम कसं आहे? 1 नंबर आहे. बर काय मोदीची 2 कामं सांगायची लोकांनी त्यांना मतदान केलं पाहिजे? 2 काम म्हणजे रस्ते आणि दुसरी गोष्ट PM किसानची पेन्शन बर 12,000 रुपये मिळतात वर्षाला. तर इथं या ठिकाणी भाजपचं काम करत असलेले प्रशांत मालक परिचार असतील किंवा आमदार समाधान अवताडे असतील, खरं त्यांच्या गावामध्ये काय निधी आला का इथं? आलाय भरपूर आलाय. बर अवताडेचा निधी भरपूर आला आणवलेला आलाय. होय काम निधी आला पण कामं झाली का? काम झाली. बरं गावातले महत्वाचे प्रश्न सुटले का? सुटलेत. होय ठीक आहे. नमस्कार. काय करता काम? काय नाही शेती. शेती. बराच वर्ष शेतकरी आहे इथं. तो बराच मोठा वर्ग या ठिकाणी शेतकरी आहे. होय तर शेतकऱ्यांना या भाजपच्या काय दिवस कसं आलेत आता? चांगले आहेत की. चांगले आहेत. होय लोक मध्ये दर नाही, परवडत नाही. चढ उतार होतच असतो की. बर होय हां आता ह्या वर्षी द्राक्षाला दर नाही का? द्राक्ष द्यावे पण गेली 2-3 वर्ष द्राक्ष सलग तोट्यात गेले शेतकरी. मग आता कोरोनामुळे झालंच होतं तसं ना. बर मग आता BJPचे सरकार लोक मग स्वामी कुठे दिसले नाही, आले नाहीत गावामध्ये. स्वामी नसले म्हणून बाकीचे नाहीत का? बर का स्वामीवरच सगळं आहे का? बर आहेत ना BJPचे बाकी सगळी लोक येतेच जातातच ना. बर खरं तर खासदारचं काम म्हणजे बरेच लोक म्हणतात की स्वामी दिसले पाहिजे ते, पण खासदारचं काम दिसणं नसतं किंवा लोकांपर्यंत निधी पोहोचवणं असतं. आता दिलेला तर आहे ना चांगला. दिलाय. होय बर 1 नंबर आहे. कोण आहे आता 1 नंबर? BJP राम सातपुते होय. आणि प्रणिताई शिंदे नाही. सुशील कुमार शिंदेचं काम कसं होतं पहिलं? काय आम्हाला कामच दिसत नाही त्यांचं. दिसलं नाही. होय माझं फिरून कमी फुलवायचं. हां फुलवणारच. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. काय करता काम? काय नाही शेतीच करतो. शेती. भरपूर शेती आहे. किती आहे? 20 एकर आहे. हे, मग काय मोठा माणूस आहे. बरं खरं तर 20 एकर शेती आहे आपल्या या ठिकाणी. शेतकऱ्यासाठी भाजपचा दिवस कसं होतं आणि पहिले काँग्रेस दिवस कसं होतं? चांगला आहे काय वाईट आहे? BJP चांगला दिवस. मालाला भाव नाही मध्ये शेतकऱ्याला, मध्ये कांद्याच्या लोकांचं नुकसान झालं, काही निर्यात बंदी केली, उठवली. आता उठवली. मग आता कांदा नाही ना कोणाकडे इथं. आता लावायचं आता परत. बरं निर्यात बंदी उठवली. भाजप चांगला विकास केला वाटतं का? चांगलं करते काय अडचण नाही. बरं ते खरं तर आमदारांचं काम कसं आहे? 1 नंबर काम आहे. बरं 3 कोटी गावात निधी आलाय कोणी दिलाय? दादानी आणि प्रशांत मालकाने. 3 कोटी दिलाय. ह्याच्या आधी कधी निधी येत नव्हता गावाला? येत होता पण कमी येत होता. बरं गावातले महत्वाचे प्रश्न सुटले का? होय आता BJP हां BJP हॅट्रिक करायची त्यांची. हॅट्रिक आहे. ठीक आहे. BJP काय शेतकऱ्याला 1 नंबर काम आहे BJP. बरं शेतकऱ्याला 1 नंबर काम आहे. सगळ्यालाच आहे. बरं आता एखाद्या वर्षी जाते दर असतोय, एखाद्या वर्षी नसतोय, पण आता गेल्या वर्षीपेक्षा डबल दर द्राक्षाला आहे ह्या वर्षी. त्यामुळे कोण नाराज नाही शेतकरी वर्ग. ते भरून निघते गेले निघणार की बरं. 100%. 2,000 रुपये त्याचा फायदा होतो शेतकऱ्याला. फायदा म्हणजे अडचणी या काळात येते ते त्यांना, मग फायदा होत नसेल तर वाट कशाला बघत बसतात? कशाची वाट बघते? पैसे यायचे खाते सारखं बॅलन्स सारखं चेक करत बसते 2,000 आलं का, मग त्याला गरज नाही तर कशासाठी बघतात? हे मुद्दा बरोबर. हां म्हातारी माणसाला लई वाट बघते मग. हां तर म्हणजे ते आधार आहे त्यांना. आधार आहे. हां 100% विकास झाला आहे. हर घर पेयजल योजना 100% 1 कोटी 8 लाख आपल्या गावात मंजूर आहे. मोदीमुळेच मंजूर आहे. आणि सगळे रस्त्याचे कामं मोदीमुळे झाले. ते आजपर्यंत गावात आपल्या गावात समाधान दादा मार्फत 2 वर्ष आमदार झालेत, तरी आपल्याला 3-4 सभा मंडप दिले. ते जवळजवळ 20-25 रस्ते दिलेत असे न मागता. अजून आपल्याला मागायची सुद्धा गरज पडली नाही. काय तुम्हाला अडचण आहे ते आपल्याला जर वेळेस आमदारच्या ऑफिसला जायला लागत होतं, पण ह्या आमदार साहेबांनी तुम्हाला काय गरज आहे पडदेशाचं सांगायची सुद्धा गरज पडली नाही. एवढं आपल्याला बोलवून निधी दिलाय. असा एकमेव माणूस आहे आजपर्यंत. खरं तर लोकांनी बऱ्याच लोकांसोबत भेटल्यावर लोक काय म्हणतात समजा आता कुठे संपर्कात नाही, तर संपर्कात राहणं म्हणजे काय मोठा विकास होत नाही. ते माणसाचं कामच तसं आहे. 2 दिवस येत असले तरी पण त्यांचा सगळ्याशी संपर्क आहे. बरं खरं तर हे महत्वाचं आहे, कारण लोकांचं कामं होणं महत्वाचं. लोक बरेच लोक काय म्हणतात माहिती आहे का, एखादं आमचं काम नाही होऊ द्या, आमच्या गावात रस्ता नाही होऊ द्या, आमदार माझ्या वाढदिवसाला आला पाहिजे, माझ्या पोराला वाढदिवसाला आला पाहिजे. याकडे कसं बघता म्हणजे आमदार असणं महत्वाचं आहे, काम करणं महत्वाचं. काम महत्वाचं आहे. आमदार वाढदिवसाला यायला माहिती त्या पोराचा मोठेपणा झाला, ज्याचा वाढदिवस आहे त्याचा आमदार आलं म्हणजे त्याचा काही विकास होत नसतो त्या वाढदिवसाला येण्यानं. बर हां फिरून आता इथं भाजप 100% भाजप. बर आणि आपल्या इथं विधानसभेला पंढरपूरमध्ये प्रसाद मालक आणि समाधान आता ठरवलेला तोच उमेदवार आमदार होणार भाजपचा. हो ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव? लखन सूर्यवंशी. सूर्यवंशी घर थोडी इथं थोडी. बरं काय करता काम? शेती. बरं खरं तर लोक सांगतात भाजपने या ठिकाणी मोठी कामं केली, विकास आणला सांगतात, कोण म्हणतात महागाई वाढवली. कसं बघता ऐकून हे सगळं? कुठला काय विकास काय? बरं काय नाही. मग काँग्रेसच्या काळातला काय विकास होता?
काँग्रेसच्या काळात बरं होतं जरा ह्यापेक्षा. बर काय बरं होतं म्हणजे काय बरं अहो ही रेट कुठं खात कुठं नेलाय कांदे त्या काळात आम्ही 2000 विकत होतो. आज मी 1200 विकून आलो 15 टन कांदा. आणि 2000 पोतं घेतो त्या टायमाला आम्ही 450 घेतो. बर महागाई वाटली. हां 60 रुपये पेट्रोल होतं आता 110 केलं. बर महागाई सोबत आपलं ह्याचं पण वाटत ना दर पण वाटत आपल्या पगारी वाटत पगार मग तीच मजुरी वाढली सगळं वाढलीच. बर तर इथं कोण करतो काँग्रेसचं काम आपल्या इथं? आपल्यात काय सगळे प्रणित आहेच की आता उमेदवार आपल्यात. बर काम करतील प्रणित कारण शहरातले प्रश्न वेगळा असतात खेडेगावातले प्रश्न वेगळा असतात त्याला वेळ वाटते. अनुभव आहे त्यांना. बर सगळे करते अनुभव राम सतपुतेला पण अनुभव आहे तळागाळातला माणूस सांगतात लोक पागूस थोडी कामगाराचा मुलगा आहे ठिकाणी त्यांना पण प्रश्नाची जाणीव आहे. भाजपचं आमचं नाही जमलं कधी जातीवादी पक्ष आहे भाजप. जातीवादी पक्ष आहे आता लोक तिकडे कोणतं म्हणजे हिंदुत्व पक्ष आहे हिंदुत्वासाठी करायला लागतं. हिंदू म्हणजे काय आहे बाकीच्यांनी काय केलं. बर हां हिंदू आता मराठा धोक्यात आहे. हिंदू का कोण आहे मराठा? बरोबर हां मग मराठ्यांचं बघता का नाही तुम्ही हिंदूच आहे की मराठा? बरोबर हां मग खरं तर काँग्रेसच काळ बरं आहे. काँग्रेसच चांगली. बर फिरून हाताचा पंजा ठीक आहे. उद्या भगीरथ दादांची मिटिंग आहे आम्ही दादांना सांगणार मिटिंग. काय सांगणार तुम्ही? काँग्रेस भाजपच्या विरोधात आहे सांगणार. बर दादा खरं तर बिहारचे नेते त्यांचे स्वर्गीय आमदार भारतानं बालकी सुद्धा काँग्रेस आम्ही त्यांना स्पष्ट सांगणार भाजपच्या विरोधात जे मराठा विरोधात आहे त्यांच्या विरोधात आपण जायचं. बर दादा जातील का? जाणार ऐकणार त्यांचा जनताच पक्ष आहे. बर ठीक आहे. मोदींनी रस्त्याची कामं केली. बर सगळे शेतकऱ्यांकडे लक्ष दिले मोदीनं दिलंय. आता शेतकरी वरती मालाला दर नाही म्हणते ते कोणत्या मालाला दर नाही काय आहे मग व्यवस्था जोरात आहे. बर तिकडे काय घालून पण आपलं चालू आहे बीजेपी ठीक आहे. गावामध्ये अनेक वेगळ्या प्रतिक्रिया घेतल्या लोक म्हणते तुमची प्रतिक्रिया आता या ठिकाणी महत्वाची आहे तुम्ही बाहेर गावून या ठिकाणी काम करतात खरं तर लोकांच्या ठिकाणी काय चर्चा असते गावात लोकांची म्हणजे लोक म्हणते बरं गावातल्या लोकांच्या तुम्हाला वैयक्तिक काय वाटतं बरं बीजेपीचं काम कसं आहे का काँग्रेस काम बरं होतं? चांगलं आहे बीजेपीचं काम. चांगलं आहे काम काय चांगलं आहे बीजेपीचं दोन महत्वाची कामं सांगा त्यांची. महत्व आहे रस्ते विकास झाला आहे. बर लोकांना ग्रामीण वेळेला रेसलिंग फ्री मिळायला लागलेलं आहे. बर सोयी झाला ऑनलाईन सगळी प्रोसेस चालू झालेली आहे. 1 रुपया माणूस जरी म्हटलं तर आता 1 रुपया ऑनलाईन सोडू शकतो माणूस. बरोबर हां सुट्ट्या पैशाच वांधा येत नाही हे महत्वाचं. हां ऑनलाईन व्यवहार झालेले तर पहिला काळ असं होतं की बँकेत पैसे भरायला 2 तास लाईन थांबायचे काढायला तास म्हणजे 2 तास आता 2 मिनिटात होत आहे काम. बर मोबाईल टू मोबाईल. बर पण एक भाग ही झाला पण त्याची दुसरी नाण्याची बाजू म्हणजे महागाई पण लोक म्हणतात भरपूर वाढ महागाई वाढली तसं उत्पन्न पण वाढलेलं आहे. बर जिथे 10,000 पगार आता तिथे 30,000 पगार झालेला आहे लोकांना. बर बर हां मग ते मधला डिफरन्स बघत नाही का तुम्ही नुसतीच महागाई बघता. बर इकडे पगार पण वाढले बँकेतल्या लोकांना 40,000 पगार आता 80,000 पगार झाला तिथे. बरोबर हां तरी अजून 60% 60% द्याज म्हणतात लोक ते वाढीव द्याज म्हणतात. बरोबर हां त्यांचं उत्पन्न कमी करा पहिल्यांदा. बरोबर हां 80,000वरून 40,000 त्यांचा पगार करा. तर या एकूण या आंदोलकांच्या प्रतिक्रिया आहेत. सुरुवात मंदिरापासून केली होती. वेगवेगळे लोक भेटले खरं तर ह्या गावातल्या लोकांचं मत हे व्यक्तिकेंद्रित मत या ठिकाणी दिसतंय. खरं तर या ठिकाणचे असलेले नेते भगीरथ भालके असतील अभिजित पाटील असतील आमदार समाधान आवताडे असतील किंवा परिचारक असतील यांच्या कार्यकर्त्याची भूमिका बघायला गेली तर ही जी जिथं सांगतील तिथं आम्ही त्या ठिकाणी मतदान करू. त्यांचा या ठिकाणी मोठा या ठिकाणी गट आहे. बरेच लोक या ठिकाणी भेटली. भाजपच्या कार्यकर्त्यांना विचार तर मोठ्या प्रमाणात विकास झाला रस्ते झाले राम मंदिर झालं त्यासोबत शेतकऱ्याला 2000 पेन्शन चालू केली आणि एका बाजूने विचार तर काँग्रेसच्या काळात तर कुठं बरं होतं अशी या त्यांच्या ठिकाणी भूमिका आहे. बराच वर्ग या ठिकाणी भेटला. अभिजित पाटलाचे कार्यकर्ते खास करून किंवा भगीरथदादाचे कार्यकर्ते खास करून हे जे येथे काँग्रेसचे काम करतात त्यांनी नाण्याची दुसरी बाजू सांगितली. महागाई वाढवली शेतीला या ठिकाणी भाव नाही कांद्याचे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या ठिकाणी संमिश्र या गावाच्या प्रतिक्रिया आहेत. खरं तर भाजपकडून उमेदवार राम सातपुते यांची प्रतिक्रिया किंवा यांचं या प्रचारातील काही मुद्दे असतील किंवा सोलापूरमध्येच्या प्रणिती शिंदे यांचं या ठिकाणी काही म्हणणं असेल. खरं तर सुशीलकुमार शिंदेने यांनी सुद्धा मोदीचे हॅट्रिक थांबवायची यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रयत्न करतात. खरं तर गावातल्या लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या असल्या तर याचं चित्र येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच दिसेल. कॅमेरामॅन संकेतसोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा अनोली तालुका पंढरपूर.